तर मंडळी बघा, आता अजून एक नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर ही जी रेसिपी आहे, तर ही आता पुढे श्रावण सोमवार आहे. तर उपवास प्रत्येक घरामध्ये हा श्रावण सोमवारचा उपवास असतो. तर त्यासाठी आपण साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडे असे आपण उपवासाला करतो. तर आता हे साबुदाणा वडे जे आहे, तर ते आपण शक्यतो तळूनच करतो. पण आता हे जे वडे आहे, तर हे मी अजिबात तळलेले नाही आहे. आणि एकदम ही जी चटणी आहे, तर ही चटणी आणि हे वडे आपण उपवासासाठी जर खाल्ले तर आपल्याला याचा अजिबात त्रास होणार नाहीये. तर हे जे वडे आहे, तर हे वडे मी बेक केलेले आहे. तर बघा, आता अतिशय नवीन व्हिडिओ आहे. तर ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे मी हे वडे कशाप्रकारे तयार केलेले आहे ते. तर आता इथे घ्यायचे आपल्याला 1 वाटी शेंगदाणे. मी साबुदाणा सुद्धा 1 वाटी घेतलेला आहे. तर हे 1 वाटी जे शेंगदाणे आहे, तर हे आपल्याला जास्त होणार आहे. कारण हे शेंगदाण्याचं बारीक केल्यानंतर आपलं हे जे शेंगदाणे आहे, तर याचं कूट हे जास्त तयार होतं. म्हणून आपल्याला हे शेंगदाणे कमी घ्यायचे आहे आणि थोडे शेंगदाणे आपण चटणीसाठी यातले काढणार आहोत. तर आता हे जे शेंगदाणे आहे, तर हे आपल्याला छान असे खरपूस भाजायचे आहे. तर मीडियम गॅस ठेवून आपल्याला हे शेंगदाणे भाजायचे आहे. गॅस जर तुम्ही मोठा केला तर आतून हे शेंगदाणे कच्चे राहतील. त्यामुळे मीडियम गॅस करा आणि त्यावर हे हळूहळू हे शेंगदाणे तुम्ही भाजा. तर बघा, आता हे शेंगदाणे आपले भाजून झालेले आहे आणि एका प्लेटमध्ये आपल्याला हे शेंगदाणे काढायचे आहे. तर आता हे शेंगदाणे आपले गार होतील तोपर्यंत आपण इथे आता घ्यायची आहे मिरची. तर मिरची सुद्धा आपल्याला इथे भाजायची आहे. तर बघा, आता हे भाजून झालेले आहे शेंगदाणे आणि छान असे खरपूस भाजून झालेले आहे ते. तर आता इथे आपल्याला मिरची टाकायची आहे. तर ही मिरची जी आहे, तर आपण 2 मिरच्या आपण शेंगदाणे बारीक करू तेव्हा घेणार आहोत आणि जेव्हा आपण चटणी तयार करू त्यासाठी आपण 3 मिरच्या हे घेणार आहोत. कारण ह्या ज्या मिरच्या आहेत तर ह्या खूप तिखट आहे. म्हणून आपल्याला इथे ह्या 5 मिरच्या इथे भाजायच्या आहेत. तर आता ही मिरची सुद्धा आपली छान अशी भाजून झालेली आहे. तर ती पण आपण या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर बघा, आता इथे हे शेंगदाणे सुद्धा आपले गार झालेले आहे आणि ह्या मिरच्या पण त्या लगेच गार होतील. तर आता आपल्याला थोडे हे शेंगदाण्याचं कूट आपल्याला तयार करायचं आहे. तर यातले थोडे शेंगदाणे आपण यात घ्यायचे आहे आणि बघा, आता हे जे शेंगदाणे आहे, तर यांचे साल आपल्याला काढायचे नाहीये. कारण शेंगदाण्याच्या सालीमध्ये पोषक तत्व खूप असतात आणि यात आयरन, कॅल्शियम, व्हिटॅमिन्स पण असतात आणि वेट लॉससाठी सुद्धा हे खूप छान असतात. हे शेंगदाण्याचे जे साल आहे, तर हे अजिबात काढायचे नाही. साली सकटच आपल्याला इथे तयार करायचं आहे साबुदाणा वडे. तर आता इथे 2 मिरच्या टाकलेल्या आहे आणि यात टाकायचं आपल्याला थोडं जिरं. तर बघा, आता उपवासाला जिरं चालतं, मिरची चालते, पण आम्ही कोथिंबीर वापरत नाही. तुमच्याकडे जर कोथिंबीर वापरत असेल तर तुम्ही कोथिंबीर सुद्धा टाकू शकता. तर बघा, आता इथे हा जो साबुदाणा आहे, तो हा 3 ते 4 तासासाठी मी भिजत घातलेला होता आणि खूप मऊ असा साबुदाणा आपला भिजलेला आहे. तर आता यात टाकायचं आहे आपल्याला हे शेंगदाण्याचं कूट. आपण जे बारीक केलेलं आहे, हे कूट आपल्याला यात टाकायचं आहे. तर त्या मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला ही जी चटणी आहे, तर ही चटणी आपल्याला बारीक करायची आहे. तर आता इथे हे शेंगदाणा, मिरची आणि आपण थोडं यात जिरं सुद्धा घालणार आहोत. तर जिरं घातल्यानंतर आपल्याला थोडं मीठ सुद्धा यात घालायचं आहे. तर आता हे उपवासासाठी चालणारे हे जे पदार्थ आहेत, तर ते मी तुम्हाला सांगते आहे. आणि तुम्हाला तुमच्याकडे जर कोथिंबीर वगैरे चालत असेल तर तुम्ही घालू शकता चटणीमध्ये सुद्धा. तर आता बघा, ह्या साबुदाणा आणि या शेंगदाण्याच्या कूटमध्ये सुद्धा आपल्याला मीठ टाकायचं होतं. तर हे मीठ टाकल्यानंतर आपण छान याचा असा गोळा तयार करणार आहोत. तर आता हे जे साबुदाणा आहे, तर हा माझा छान भिजलेला होता. तर मला इथे पाणी एवढं लागलं नव्हतं, पण मी थोडं एखादी चमचा पाणी यात टाकलेलं होतं, पोहे खायचे चमचे. तर ते चमचाभर पाणी मी यात टाकलेलं होतं आणि त्यापासून आपला हा जो गोळा आहे, तर हा गोळा माझा तयार झालेला होता. तर बघा, तुमच्या साबुदाण्यामध्ये जर पाणी शिल्लक असेल, तर तुम्ही आधीच पाणी टाकू नका, नाहीतर याचा गोळा हा छान असा तयार होणार नाही. तर बघा, आता इथे आपला छान असा गोळा हा तयार झालेला आहे आणि आता हा गोळा जो आहे, तर तो आपण एक 15 ते 20 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत. आणि आता इथे चटणी सुद्धा आपली बारीक झालेली आहे आणि ही चटणी आपल्याला काढून घ्यायची आहे आता. तर बघा, आता ही जी चटणी आहे, तर ही उपवासाची चटणी असल्यामुळे यात आपल्याला काहीच वेगळं टाकता येणार नाहीये आणि यात मीठ सुद्धा मी सैंधव मीठ वापरलेलं आहे. तर बघा, टाटा जे मीठ असतं ते उपवासाला चालत नाही. सैंधव मीठच तुम्ही उपवासाला इथे वापरू शकता. आणि मंडळी, तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि तुम्हीही माझी व्हिडिओ कुठून बघताय ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि अतिशय युनिक अशी व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मध्ये स्किप करू नका. आणि आता बघा, आता हे मिक्सरचं जार सुद्धा आपण पाण्याने छान धुतलेलं आहे आणि आता अशा प्रकारे आपण ही चटणी इथे तयार केलेली आहे. तर आता ह्या चटणीला आपल्याला एक तडका द्यायचा आहे. तर आता बघा, इथे मी हे तेल तापायला ठेवलेलं आहे आणि हे तेल जे आहे, तर ते छान असं कडक होऊ द्या आणि त्यातच नंतर तुम्ही हे जिरं टाका. तर बघा, हे जे जिरं आहे, तर हे छान असं फुटायला पाहिजे. म्हणजे आपण जेव्हा ही चटणी खातो, तर चटणीमध्ये आपल्याला जिऱ्याची टेस्ट लागते.
तर हे छान असं फ्राय होऊ द्या, हे जिरं कच्चं ठेवू नका. आणि बघा आता हे त्याला कलर सुद्धा पहा किती छान आलेला आहे आपल्या चटणीला. हे जिरं जर आपलं कच्चं राहिलं तर आपली ही जी चटणी आहे ती ही अशी चविष्ट लागत नाही. तर आता इथे साबुदाणा वड्याबरोबर खायला आपली ही चटणी आहे तर ही रेडी झालेली आहे. तर आता हे चटणीला आपण थोडं साईडला ठेवूया आणि आता बनवूया आपण साबुदाणा वडे. तर आता हे साबुदाणा वडे जे आहे तर आपल्याला ते अप्पे पॅनमध्ये तयार करायचे आहे. तर त्यासाठी आपल्याला थोडं तेल इथे टाकायचं आहे. तर बघा पहिल्या वेळेस आपल्याला थोडं तेल हे लावावं लागतं आणि नंतर आपलं जे बॅटर शिल्लक राहतं त्यानंतर जर आपण तेल नाही लावलं तरी चालतं. तर हे छान असं तेलाने आपल्याला हे जे आपलं अप्पे पात्र आहे तर ते छान असं ग्रीस करायचं आहे. पूर्ण चारी बाजूनं तेल लावल्यानंतर आपले हे जे वडे आहे तर ते छान असे खरपूस बेक होतात. तर बघा अतिशय कमी तेलामध्ये आपण हे वडे इथे तयार करणार आहोत. तर बघा आता इथे मी हे तेल छान असं आपल्या अप्पे पात्र्याला लावून घेतलेलं आहे. तुम्हाला जर तेल लावायचं नसेल तर तुम्ही तूप सुद्धा इथे लावू शकता. तर आता हे जे वडे आहे तर हे वडे तयार करण्यासाठी थोडं आपल्याला हाताला पाणी लावायचं आहे. त्याने काय होईल आपला हा साबुदाणा जो आहे तर आपल्या हाताला तो चिपकणार नाही. तर असे छान असे छोटे छोटे वडे इथे तयार करायचे आहे. तर हे अप्पे पात्राची जी साईज आहे आपली त्याप्रमाणे तुम्ही वडे इथे तयार करा. तर असे गोल वडे नाही आले तरी चालेल. इथे आपल्याला गोल वडेच पाहिजे असं नाही. तर आता अशा प्रकारे मी हे जे अप्पे पात्र आहे तर पूर्ण वड्यांनी हे तयार करणार आहे. तर बघा आता आपले हे एवढे वडे इथे तयार झालेले आहे. आणि आता आपल्याला हा गॅस सुद्धा असा एकदम स्लो ठेवायचा आहे. मोठा गॅस ठेवू नका. ते जे वडे आहे तर ते आतून कच्चे राहतील. वरनं तुम्हाला ते बेक केले दिसतील पण ते आतून कच्चे राहतील. एकदम स्लो गॅसवरती आपल्याला एक 5 मिनिटं याला अजिबात बघायचं नाहीये. तर बघा आता 5 मिनिट झालेले आहे आणि आता थोडं ब्रशच्या सहाय्याने मी आपल्या हे जे वड्यांवरती तेल टाकणार आहे. तर आपल्याला हे वडे पलटवायचे म्हणजे खालून चिटकायला नको म्हणून आपण थोडं थोडं तेल याच्यावरती हे लावायचं आहे. तर आता हे पूर्ण तेल लावून झाल्यानंतर आपण हे जे वडे आहे ते खालून ते छान बेक झालेले आहे. आता वरची जी साईड आहे तर ते साईड आपल्याला बेक करण्यासाठी त्याला पलटवायची आहे. तर बघा आता हा खालचा जो भाग आहे तर तो 5 मिनिटामध्ये एकदम छान झालेला आहे. आणि अजून 5 ते 7 मिनिटं आपल्याला हे जे वडे आहे तर ते छान असे बेक करायचे आहे. तर हे वडे मी पुन्हा एकदा पलटवले होते. तर बघा आता हे अजून मी झाकून ठेवलेले आहे आणि नंतर 5 ते 7 मिनिटांनी बघा आता आपले हे जे वडे आहे तर याला पहा किती छान असा सुंदर कलर आलेला आहे आणि एकदम खरपूस आपले वडे इथे तयार झालेले आहे. आणि बघा आता तेलात टाकल्यानंतर सुद्धा आपला वडा हा फुलतो. पण इथे आपण तेलाचा खूप कमी वापर केल्यानंतरही आपला वडा हा फुगलेला आहे. तर बघा आता बऱ्याच घरांमध्ये हे ऑइल जे आहे तर हे डॉक्टर आपल्याला ऑइल खायला नाही सांगतात. कारण भरपूर लोकांना खूप प्रॉब्लेम आलेले आहे. त्यामुळे आपण विदाऊट ऑइल जर असे पदार्थ घरी तयार केले तर आपल्या घरातल्या लोकांची हेल्थ सुद्धा चांगली राहील आणि आपल्याला दवाखान्याच्या ह्या चक्रा माराव्या लागणार नाही. म्हणून आपण कमीत कमी तेलामध्ये जे पदार्थ होतात तर ते तयार करायचा प्रयत्न करा. तर आता बाकीचे जे राहिलेले वडे आहेत तर ते सुद्धा आपण इथे बेक करणार आहोत. तर बघा आता हे पूर्ण वडे बेक करायला मला 10 ते 12 मिनिटं लागलेली आहे. आणि आता आपले सर्व वडे इथे बेक झालेले आहे. आणि बघा आता आपल्याला चटणी बरोबर हे वडे सर्व करायचे आहे. तुम्ही चटणी बरोबर किंवा दह्याबरोबर सुद्धा हे खाऊ शकता. तर आता आतून बघा आपला वडा किती पोकळ झालेला आहे. तर बघा एकदम पोकळ विदाऊट ऑइल आपला हा वडा इथे तयार झालेला आहे. तर आता अजिबात माझ्याने राहवलं जात नाही. आता मी हा वडा आणि चटणी नक्की खाणार. तर अतिशय टेस्टी आपले वडे आणि चटणी सुद्धा छान झालेली होती. आणि तुम्ही हे वडे नक्की घरी ट्राय करा आणि तुमचे वडे कसे झाले मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका.